सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. BA भाग 2 सत्र 3 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना मायनर विषय म्हणून ग्रेट रिफॉर्मर्स ऑफ इंडिया हा पेपर आहे. ज्यांनी इतिहास विषय मेजर म्हणून निवडलेला नाही अशा विद्यार्थ्यांना मायनरचा विषय म्हणून ग्रेट रिफॉर्मर्स ऑफ इंडिया हा विषय घेता येतो. तुमच्यापैकी सगळ्यांनी इतिहास निवडलेला आहे असं कोणी आहे तुमच्यापैकी? इतिहास निवडलेला आहे आणि तरी हा ग्रेट रिफॉर्मर्स हा पेपर निवडलाय असं कोण आहे का? ठीक. तर हा मायनरचा विषय आहे. ज्यांनी इतिहास विषय निवडलेला नाही मेजर म्हणून अशा विद्यार्थ्यांनी घ्यायचा हा विषय आहे. ग्रेट रिफॉर्मर्स ऑफ इंडिया म्हणजे भारतातील महान समाज सुधारक असं त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो की पहिल्यांदा पेपर नुसार आपण जाऊया. पेपरमध्ये सिलेबस बघूया. पेपरचं स्वरूप सांगताना इथं म्हटलेलं आहे की इन इंडिया वी कॅन सी अ लॉंग ट्रेडिशन ऑफ सोशल एनलाइटमेंट अँड सोशल रिफॉर्म. भारतामध्ये आपल्याला सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक सुधारणा याचे एक दीर्घ अशी परंपरा जी आहे ती आपल्याला दिसते. The social enlightenment and social reform movement seems to have gained real momentum in 19th century and the first half of 20th century. ही जी काही सामाजिक प्रबोधनाची किंवा समाज सुधारणाची चळवळ जी आहे ती सुरू झाली होती, तर त्याला नेमकं त्याचं जे मोठ्या प्रमाणात काम जे आहे ते मुख्यतः 19व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत आपल्याला झालेले दिसते. 19वे शतक म्हणजे पूर्ण 1800 पासून 1900 असं हे येऊपर्यंत आणि 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 1950 पर्यंत वगैरे असं 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 1950 पर्यंत. तर त्या काळात त्याचं ही चळवळ जी आहे ती उच्च स्तरावर असलेली आपल्याला दिसते. वी कॅन सी दॅट द मोटिवेशन ऑफ दिस सोशल रिफॉर्म वॉज वेस्टर्न थॉट अँड आयडिओलॉजी. आपल्याला हे लक्षात येतं की या समाज सुधारणा चळवळ जी आहे ही समाज सुधारणा चळवळ जी आहे ती पाश्चात्य विचारांच्या आणि विचारसरणी पाश्चात्य विचारसरणी असतील याच्यावर आधारित होती. पाश्चात्य संकल्पना ज्या होत्या आधुनिकतेच्या त्याच्यावर आधारित होती. राजा राममोहन रॉय इज सीन ॲज अ starting point of Indian social reform movement. From here, there, Mahatma Phule, Rajashri Chhatrapati Shahu Maharaj, and Dr. Ambedkar to करमवीर भाऊराव पाटील. म्हणजे राजा राममोहन रॉय हे यातले सगळ्यात सुरुवातीचा बिंदू आहे. तिथून या सोशल रिफॉर्म मुवमेंटला म्हणजे भारतातल्या समाज सुधारणा चळवळीला आरंभ झाला. त्याच्यानंतर मग आपल्याला महात्मा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे अनेक समाज सुधारक अगदी करमवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंतचे समाज सुधारक जे आहेत जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. Many social reformers thinker added ideological thinking action to this movement. या अनेक समाज सुधारकांनी समाज सुधारणेचा विचार करणाऱ्यांनी विचारवंतांनी या सगळ्या ज्या समाज सुधारणा चळवळ आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वैचारिक भर जी आहे ती घातलेली आपल्याला दिसते. तर हे कसं नेमकं केलं यासाठी त्यांनी काय वापरलं तर
The writings of them in newspaper of that time, the writings of book on enlightenment and agitation and movements carried out along with this show a sincere attempt at social change. या लोकांनी, या सगळ्या समाजसुधारकांनी, विचारवंतांनी, नेत्यांनी जे काही आपलं लेखन वृत्तपत्रांच्या माध्यमामध्ये केलं, त्यासोबतच यांनी जे ग्रंथ लिहिले, पुस्तिका लिहिले, याशिवाय काही आंदोलनं केली, काही वेळा चळवळी उभ्या केल्या, यातून त्यांच्या समाजामध्ये बदल व्हावा, समाजामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी त्यांचे जे काही त्यांचा जो प्रामाणिक प्रयत्न होता यामधला, तो आपल्याला दिसून येतो. This course is conceived to introduce the student to social and religious change in India expressed in these various social reform movements. या पेपरच्या माध्यमातून जे समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक बदल जे भारतात घडून आले या सामाजिक सुधारणा चळवळीमुळे, तर त्याचं विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा या कोर्सचा उद्देश आहे. स्टुडंट विल एक्सप्लोर द सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑफ प्रॉमिनंट सोशल मुवमेंट्स. विद्यार्थ्यांना या ज्या महत्वाच्या सामाजिक सुधारणा चळवळ होत्या, तर त्याचा काय परिणाम झाला, तो त्यांना अभ्यासता येईल. इट विल बी हेल्प द स्टुडंट टू अंडरस्टँड हाऊ आयडियल्स ऑफ रॅशनलिझम, ह्युमनिझम, युनिव्हर्सलिझम वर एनकरेज बाय इंडियन सोशल रिफॉर्मर. याच्यातनं विद्यार्थ्यांना हे लक्षात येईल की रॅशनलिझम म्हणजे बुद्धिवाद, विवेकवाद आपण त्याला म्हणतो, ह्युमनिझम म्हणजे मानवतावाद, आणि युनिव्हर्सलिझम म्हणजे विश्ववाद किंवा जागतिक सर्व मानव एक आहेत या स्वरूपाचं जे विचार आहेत जगाच्या संदर्भातले देखील, ते देखील आपल्याला याच्यातून विद्यार्थ्यांना हे जे विचार आहेत ते लक्षात येतील. The course will attract students from wide variety of social sciences discipline. आणि ज्यांचा इतिहास विषय नाही, असं जे वेगवेगळे दुसरे विषय घेतलेले विद्यार्थी आहेत, त्यांना यातून याची माहिती देखील यातून मिळून जाईल. तर आता याच्यातली उद्दिष्ट जे आहेत, 5 उद्दिष्ट आहेत कोर्सची, ती बघूया. अंडरस्टँड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ प्रॉमिनंट रिफॉर्मर्स टू सोशल रिफॉर्म मुवमेंट्स इन इंडिया. म्हणजे महत्वाचे जे समाज सुधारक आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला याच्यातनं बघायचं आहे. नो द वर्क ऑफ राजा राममोहन रॉय ॲज अ पॉयनियर ऑफ सोशल रिफॉर्म मुवमेंट. म्हणजे राजा राममोहन रॉय यांनी सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये जे काही योगदान दिले, तर त्याचं योगदान जे आहे ते आपल्याला याच्यातनं पाहायचं आहे. Acknowledge the work Swami Dayanand Saraswati and Swami Vivekananda's significant contribution to Indian social reform movement. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे भारतीय समाज सुधारणा चळवळीमध्ये, ते आपल्याला समजून घ्यायचं. अंडरस्टँड द थॉट्स ऑफ आंबेडकर ऑन द अॅनिलेशन ऑफ द कास्ट सिस्टीम अँड अनटचेबिलिटी इन इंडिया. आंबेडकरांचं अॅनिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती व्यवस्थेचा अंत किंवा निर्मूलन, आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन, याच्यावर आंबेडकरांचे विचार जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. नो हाऊ इंडियन कॉन्स्टिट्यूशन एम्बॉडीज द व्हॅल्यू ऑफ सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. भारतीय संविधान जे आहे ते सामाजिक न्याय आणि समता याच्या संदर्भात ते कसे त्याला आत्मसात केलेलं आहे, किंवा भारतीय कॉन्स्टिट्यूशन मध्ये सामाजिक न्याय आणि समता ही कशी अंतर्भूत आहे याचं आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, असं ह्या कोर्सची उद्दिष्ट आहेत. आता आपण काय करूया की जो सिलेबस आहे तो थोडक्यात बघूया. बाकी तुमच्या पुस्तकात चांगल्या पद्धतीने सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला कसं अपेक्षित आहे, डिटेलमध्ये चर्चा करायची आहे का याच्यावर? तरी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला नेमकं कशा पद्धती. एक
तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जो पहिला मॉड्यूल आहे त्यामध्ये राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दलची माहिती बघणार आहोत. त्यांचं आरंभिक जीवन, त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणा चळवळीची जर पहिल्यांदा त्यांच्या दूरदृष्टीतनं हा समोर आला, सामाजिक सुधारणाचा चळवळ सुरू झाली, त्या संदर्भात थोडी माहिती घेऊ आणि मग ब्राह्मण समाज संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर राजा राममोहन रॉय हे मूळचे बंगालमधले आणि बंगालमध्ये साधारण 1772 मध्ये त्यांचा जन्म झाला. बंगाल, त्यावेळेचा बंगाल हा ब्रिटिश सत्तेच्या वर्चस्वाखाली होता. त्यांचे शिक्षण जे आहे त्यांना संस्कृत, फारसी, अरबी, इंग्लिश या सगळ्या भाषेमधलं शिक्षण त्यांना मिळालेलं होतं. त्यावेळी बंगालमध्ये ब्रिटिशांनी जे कॉलेजेस वगैरेची स्थापना जी केलेली होती, त्याच्यातनं त्यांना आधुनिक हे शिक्षण जे आहे ते प्राप्त झालेलं होतं. आणि त्यांनी अनेक त्यांना तत्वज्ञानामध्ये, अध्यात्मामध्ये इंटरेस्ट असल्यामुळं वेदांचं, उपनिषदांचं आणि इतर धर्मातल्या जे धार्मिक ग्रंथ आहेत, उदाहरणार्थ बायबल असेल, कुराण असेल, तर यांचा देखील त्यांचा अभ्यास झालेला होता. फारसी आणि अरबी शिकण्यासाठी ते पाटणामध्ये त्यांनी शिकलेलं होतं, तिथं ते शिकून आले होते अरबी आणि फारसी. त्यांना आधुनिक भारताचे जनक किंवा भारतीय पुनर्जागरणाचे अग्रदूत असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पॉयनियर ऑफ सोशल रिफॉर्म इन मुवमेंट, म्हणजे सामाजिक सुधारणा चळवळीचे अग्रदूत देखील म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर साधारण 1809 ते 1814 पर्यंत अं, ते नोकरी करायचे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. तर त्यांनी जे महत्वाचं काम केलेलं आहे, त्यावेळेचा भारतीय समाज हा अत्यंत मागासलेला, मध्ययुगीन काळातल्या कल्पना वगैरे तिथं चालीरीती होत्या. तर अशा चालीरीतींच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि आपल्या समाजकार्याची, सामाजिक सुधारणा चळवळीची सुरुवात केली. तर त्यातलं मुख्य काम काय होतं की सती प्रथा जी त्यावेळेच्या भारतामध्ये अस्तित्वात होती, ज्याच्यामध्ये स्त्रियांना जिवंत त्याच्या पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांना जिवंत त्यामध्ये जाळण्यात येत होतं किंवा सती जाण्यास भाग पाडलं जात होतं. तर त्या सती प्रथेच्या विरोधात राजा राममोहन रॉय यांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन इतकं प्रभावी ठरलं की त्यामुळं त्यावेळेचं जे भारताचे गव्हर्नर जनरल होतं, लॉर्ड विल्यम बेंटिंक, तर या बेंटिंकला सती प्रथेवर बंदी आणणारा कायदा करावा लागला आणि हा 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने हा कायदा केलेला आपल्याला दिसतो. याशिवाय भारतामध्ये त्यावेळी बालविवाह, बहुपत्नीत्व, जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा या गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात होत्या. तर त्याच्या विरोधात देखील राजा राममोहन रॉय यांनी आवाज उठवला आणि याच्या विरोधात देखील कायदे करण्यासाठी ब्रिटिशांना प्रोत्साहित केलं, त्यांना आग्रह केला. स्त्री पुरुष समानता या संदर्भात विधवाची प्रश्न मोठा होता. विधवांच्या पुनर्विवाहासाठी राजा राममोहन रॉय यांनी समर्थन दिलं आणि स्त्रियांना संपत्ती आणि वारसा हक्क याच्यामध्ये वारसा हक्क मिळवून द्यायचा, संपत्तीचा अधिकार, वारशाचा अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी देखील त्यांनी आवाज उठवलेला आपल्याला दिसतो. याशिवाय त्यांनी काही नियतकालिक आणि वृत्तपत्र देखील सुरू केलं. तर त्यांनी संवाद कौमुदी त्यांनी सुरू केलं. त्याशिवाय मिरातुल अखबार नावाचं वृत्तपत्र जे फारसी भाषेत होतं ते देखील त्यांनी सुरू केलं. संवाद कौमुदी हे बंगाली भाषेमध्ये होतं आणि मिरातुल अखबार जे आहे ते फारसी भाषेतलं होतं. पुढं 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्याला ब्राह्मो सभा असं देखील म्हणतात. त्याचा काय उद्देश होता तर एकेश्वरवादाचा प्रसार करणे. राजा राममोहन रॉय यांचा मूर्तीपूजेला विरोध होता, त्यामुळे ब्राह्मो समाजाचा मूर्तीपूजा, पुरोहितांचे कर्मकांड आणि बळी देण्याची प्रथा जी होती याला विरोध होता. नैतिक आचरण
ज्याच्यामध्ये दान धर्म असेल, नीतिमत्ता जपणं असेल, परोपकार करणं असेल, हा, तर याच्या संदर्भात ब्राह्मो समाज हा आग्रही होता नैतिकता जोपासण्याच्या संदर्भात. ब्राह्मो समाजाने शिक्षण विषयक कार्यामध्ये वेदांत महाविद्यालयाची 1825 मध्ये स्थापना केली. असं हे साधारण राजा राममोहन रॉय यांचं काम आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे स्वामी दयानंद सरस्वती. तर यांचं आरंभीचं जीवन कसं होतं, तर त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता 1824च्या दरम्यान. त्यांचं मूळ नाव होतं अंबाशंकर तिवारी. त्यांना सुरुवातीच्या काळात त्यांनी लवकरच वैराग्य धारण केलं आणि मूर्तिपूजेच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आणि त्याच्या मागचं सत्य शोधण्यासाठी त्यांनी घर सोडलं आणि वैराग्य धारण केलं. स्वामी पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि संन्यास घेऊन त्यांचं स्वतःचं नाव हे दयानंद सरस्वती असं धारण केलं. मथुरा येथून त्यांनी वेद आणि शास्त्र यांचं शिक्षण घेतलं आणि त्यांच्या गुरूंनी जे त्यांना आज्ञा दिली त्या हिशोबानं वेदांचं प्रचार जो आहे, वेदांमध्ये असलेल्या शिकवणीचा प्रचार जो आहे तो त्यांनी सुरू केला. त्यांचं म्हणणं काय होतं की समाजामध्ये वेद जे मूळ धार्मिक ग्रंथ आहेत त्यामध्ये अनिष्ट चालीरीती नव्हत्या. नंतरच्या काळामध्ये लोकांमध्ये अनिष्ट चालीरीती आल्या आणि त्यामुळं समाजामध्ये या सगळ्या प्रथा रुजलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी काय की वेदांकडे परत जायला हवं, वेदांच्या काळातली जो धर्माची स्थापना जी आहे ती करायला हवी असं स्वामी दयानंद सरस्वती यांचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी आर्य समाजाची 1875 मध्ये मुंबईत स्थापना केली. त्यांची घोषणा होती की वेदांकडे परत चला, अशी त्यांची घोषणा होती. तर वैदिक तत्वज्ञान हे त्यांचं महत्वाचं भाग होता या आर्य समाजाचा. त्याच्यामध्ये वेदातलं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे, हेच सत्य ज्ञान आहे आणि त्याचं मूळ ज्ञान जे आहे ते धारण करून त्यानुसार आचरण करायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं. एकेश्वरवाद हा देखील त्यांच्या शिकवणीतला महत्वाचा मुद्दा होता. मूर्तिपूजेला विरोध हा आर्य समाजाने केला. मूर्तिपूजा, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा त्यांनी विरोध केला. बालविवाह, सती प्रथा याचा आर्य समाजाने विरोध केला. विधवा पुनर्विवाहास आर्य समाजाने मान्यता दिली, त्याला प्रोत्साहन दिलं. अस्पृश्यतेची प्रथा त्याचा निषेध केला. अस्पृश्यता पाळू नये असं त्यांचं म्हणणं होतं. स्त्रियांना शिक्षण देण्याचा त्यांनी आग्रह केला. याशिवाय त्याच्यामध्ये आर्य समाजामध्ये राष्ट्रवादाचा देखील विचार आपल्याला दिसतो आणि त्यामुळे 1876 मध्ये त्यांनी पहिल्यांदा स्वराज्य हा शब्द जो आहे तो भारताच्या राष्ट्रवादाच्या संदर्भात उच्चारलेला आपल्याला दिसतो. आपल्या विचारांचा प्रचार व्हावा म्हणून स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचं वृत्तपत्र ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आपल्याला दिसतो. सत्यार्थ प्रकाश हा एक मोठा ग्रंथ आहे, खूप प्रभाव पडला या ग्रंथाचा. या ग्रंथामध्ये वेदांवर आधारित त्यांचं तत्वज्ञान, आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय विचारांचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा ग्रंथ आर्य समाजाचा एकदम आधारस्तंभ होता. समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा असतील, पाखंड असेल, वेगवेगळी मतप्रवाह होतील, त्याचं त्याच्यामध्ये खंडन केलेलं होतं. साधारण 1883च्या सुमारास स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू झाला आणि आर्य समाजाचं कार्य मात्र आज देखील चालू असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर तिसरा घटक आहे तो स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात. 1863 मध्ये कलकत्ता येथे, बंगालमधील कोलकाता इथे स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचं जन्माचं नाव होतं नरेंद्र नाथ दत्त. त्यांचे वडील हे कलकत्त्याच्या उच्च न्यायालयामध्ये वकील होते.
लहानपणापासून विवेकानंद हे बुद्धिमान होते आणि 1884 मध्ये त्यांनी BA पूर्ण केलं. पाश्चात्य तत्वज्ञान असेल, इतिहास असेल, साहित्य असेल, याचा त्यांनी खोलात जाऊन अभ्यास केला. त्यामुळं त्यांचं विचार जो आहे ते अत्यंत प्रगल्भ बनलेले होते. याशिवाय त्यांना लहानपणापासून आध्यात्मिक आणि ईश्वराची प्राप्तीची ओढ होती. रामकृष्ण परमहंस नावाचे एक विद्वान जे आहेत, संन्यासी जे आहेत, ते बंगालमध्ये त्यावेळी कार्यरत होते. तर हे नरेंद्रनाथ दत्त म्हणजे पूर्वाश्रमी विवेकानंद, जे भविष्यात विवेकानंद झाले, त्यांना ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल काही प्रश्न पडलेले होते. त्याची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी रामकृष्ण परमहंस यांना ते भेटले. त्यांच्यामध्ये गुरु शिष्य संबंध निर्माण झाला. ते रामकृष्ण परमहंस यांनी नरेंद्रनाथांना शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांच्या कृपेमुळे नरेंद्रनाथांना आत्मसाक्षात्कार झाला, अनुभूती झाली, ज्ञान मिळालं. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांची मोठी सेवा केली आणि नंतर पुढे संन्यास घेतला आणि त्यांनी स्वतःचं नाव स्वामी विवेकानंद या नावानं ते प्रसिद्ध झाले. त्यांच्या आयुष्यातली महत्वाची घटना होती ती म्हणजे शिकागोची परिषद आणि त्यांनी केलेलं रामकृष्ण मिशन ची स्थापना. शिकागो धर्मसंसद वर्ष 1893 मध्ये शिकागो येथे शिकागो जे अमेरिकेमध्ये आहे, तिथे जागतिक धर्म परिषद भरली होती. तिथे त्यांनी भारताचं आणि सनातन धर्माचं किंवा हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं. ऐतिहासिक भाषण केलं. तिथे त्यांनी भाषणाची सुरुवात करताना अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनींनो या शब्दांनी त्याची सुरुवात केली. त्यामुळे लोकांवर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. वेदांत आणि योगाच्या भारतीय तत्वज्ञानाची ओळख त्यांनी पाश्चात्य जगाला करून दिली. 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशन हा ही संस्था स्थापन केली आणि त्यासोबतच रामकृष्ण मठ याची देखील स्थापना केली. लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा हे या तत्वानुसार ही संस्था काम करते. या संस्थेचा मानवतावादी आणि सामाजिक कार्यावर भर असतो. शिक्षण प्रसार आणि त्याद्वारे आध्यात्मिक आणि नैतिक जागृती निर्माण करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. भारतीय युवकांमध्ये राष्ट्रगौरव, आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याचं महत्वाचं काम या रामकृष्ण मिशननं केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर चौथं घटक आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1891 मध्ये महू मध्य प्रदेश येथे बाबासाहेबांचा जन्म झाला. भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचं मूळ नाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. लहानपणापासून त्यांच्याबरोबर जातीभेद केल्याचा त्यांना अनुभव होता. त्यांचं उच्च शिक्षण हे अत्यंत मोठं उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. ते त्या काळातील सर्वाधिक उच्च शिक्षित व्यक्तींपैकी एक होते. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथून पदवी पूर्ण केली आणि परदेशामध्ये कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्रात PhD प्राप्त केली आणि इतर अनेक पदव्या ज्या आहेत, MA असेल, DMS असेल, बारा लॉ असेल इत्यादी देखील त्यांनी प्राप्त केले. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचार आणि कार्यामध्ये महत्वाचा भाग होता तो त्यांचा सामाजिक विचार, ज्यामध्ये त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू शोषित, दलित आणि मागासलेला समाज होता. त्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणे हे त्यांच्या विचारामागचं मुख्य उद्देश होता. शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. समाजाचं शिक्षण घेतल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही, समाजाचा स्थान उंचावू शकत नाही, हे त्यांच्या विचारातून स्पष्ट होतं. दलित उद्धाराच्या कामामध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 1924 मध्ये केली. महाडचा सत्याग्रह,
मंदिर प्रवेश चळवळ यासारख्या चळवळींद्वारे मंदिर प्रवेश चळवळ म्हणजे त्याच्यामध्ये काळाराम मंदिर नाशिक मधलं तिथला सत्याग्रह आहे. त्याशिवाय महाडचा सत्याग्रह ज्याच्यामध्ये महाडचा चौदार तळ आहे त्याच्या संदर्भातलं सत्याग्रह करून अस्पृश्य निवारणाचं काम जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. राजकीय दृष्ट्या दलित समाजाचा उद्धार व्हावा किंवा दलित समाजानं राजकीय हक्क मिळावे यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. इंडिपेंडेंट लेबर पार्टीची 1963-36 मध्ये त्यांनी स्थापना केली. पुढे रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. त्याच्यानंतर ते मंत्री भारताचे पहिले कायदा मंत्री बनले आणि भारताचं संविधान लिहिण्याचं महत्वाचं काम घटना समितीवर नेमल्यामुळे त्यांनी ते काम देखील केले. 1956 मध्ये त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अस्पृश्य कोण होते, शूद्र कोण होते, जाती व्यवस्थेचा जाती व्यवस्थेचे निर्मूलन, बुद्ध आणि त्याचा धर्म हे त्यांनी महत्वाचे ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसतात. आज शेवटचा मुद्दा आहे तो संविधानाचा. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचं संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात, घटनाकार असं म्हटलं जातं. कारण ते संविधान मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी जी होती त्याचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे खूप मोठी भूमिका त्यांनी या संविधानाच्या निर्मितीमध्ये बजावलेली होती. भारताच्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीची पायाभरणी केलेली होती. ही मूल्य या संविधानाचा आत्मा आहे. समाजातील दुर्बळ घटकांना आरक्षण आणि विशेष संरक्षण देण्याची सामाजिक न्याय संरक्षण देऊन त्यांना सामाजिक न्याय मिळेल या दृष्टीने बाबासाहेबांनी प्रयत्न केले आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानामध्ये आणल्या. हिंदू कोड बिलद्वारे हिंदू कायद्यामध्ये सुधारणा करून हिंदूंच्या वैयक्तिक कायद्यामध्ये सुधारणा करून स्त्रियांना समान अधिकार मिळवून देण्याचं काम देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. तर अशा पद्धतीनं आपला हा सिलेबस आहे. तर या सिलेबस नुसार तुमच्या पुस्तक तुम्हाला मिळेल PDF वगैरे, तर त्यातून तुम्ही ते अभ्यास करू शकता. ठीक आहे. तुमची काही शंका आहे का? काही शंका आहे? ठीक. तर थांबूया आपण. तुम्ही सर्वजण या संपर्क सत्रासाठी जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.